चला विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना. समर्थ अकॅडमी कळम या ॲपवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तसेच समर्थ अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सुद्धा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण आता भूगोल विषयाचा अभ्यास करत आहोत आणि भूगोल विषयाच्या अभ्यासामध्ये आपण प्रकरण नंबर 4 पर्यंत येऊन पोहोचलो आहोत. त्याच्या अगोदर आपण प्रमाण वेळ आणि स्थानिक वेळमध्ये पहिल्या प्रकरणाचा अभ्यास केला. त्यानंतर पृथ्वीच्या अंतरंग असा भूगोलामधील दुसऱ्या प्रकरणाचा सुद्धा आपण अभ्यास केला. तिसऱ्या प्रकरणामध्ये आर्द्रता आणि ढग हे पाहिलं आपण. आणि आता आपण चौथ्या प्रकरणाला आपण भूगोलाच्या चालू करत आहोत. त्याचं नाव आहे सागळ तळ रचना. म्हणजे आता मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला पाहायचंय काय पहिले हे आपण समजून घेऊयात. नेमकं याच्यामध्ये पृथ्वीपासून वरच्या लेवलवरती ज्या पद्धतीनं भूरूप असतात त्याच पद्धतीनं समुद्राच्या तळामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं जीवावरण असलेलं आपल्याला दिसून येतं. मग नेमकं याचा अभ्यास करत असताना किंवा सागळ तळ रचना म्हणजे त्याच्यामध्ये असणारे प्राणी असतील, त्यामध्ये असणारे भूरूपे असतील, त्यामध्ये असणारं खनिज संपत्ती असेल, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा. नेमकं त्याची भौगोलिक परिस्थिती कशा आहे आणि त्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करत असताना नेमकं त्याच्यामध्ये भूखंड मंच म्हणजे काय, खंडांत उतार म्हणजे काय, सागरी पठार म्हणजे काय, पर्वत बेट म्हणजे काय, सागरी बेट म्हणजे काय, सागरी डोह म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा. तत्पूर्वी तर चला चालू करूया आपण पहिल्या आपल्या चौथ्या प्रकरणाला. त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला या ठिकाणी बघा पहिलाच मुद्दा दिलाय की पृथ्वीवरील एकूण पाण्याचा विचार करता पाणी हे एकूण आणि जमिनीची तुलना किंवा दोन्हीमध्ये कंपॅरिझन करून दिलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये पाणी आणि जमिनीचा विचार करता एकूण पाणी नेमकं किती टक्के आहे, जमीन नेमकी किती टक्के आहे एकूण खंडाच्या तुलनेमध्ये. आता आपल्याला माहिती आहे, आता व्यवस्थित जर आपण या ठिकाणी लक्षात दिलं तर या ठिकाणी आपल्याला जर ही आपण पृथ्वी अशी गृहीत धरली गेली तर या पृथ्वीमध्ये आपल्याला काही टक्के पाणी आहे आणि काही टक्के जमीन आहे पैकी. आता याच्यामध्ये बघा एकंदरीत या गोष्टीचा अभ्यास करत असताना आपल्याला नेमकं पाणी किती आहे आणि जमीन किती आहे या बघा आपण एक आकृतीच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. याच्यामध्ये म्हणजे सांगायचंय आपल्याला काय या ठिकाणी की बाबा एकूण आपला विचार करता 29% पाणी असलेलं जाणवतं आणि 71% जमीन आहे. बरोबर? बरोबर नाही. बरोबर काय? 29% पाणी आहे आणि 71% जमीन. बरोबर? बिलकुल बरोबर नाही. 29% आहे आपली काय रे बाबांनो, 29% आपली आहे जमीन. आणि पाण्याचा विचार करता पाणी किती टक्के आहे आपल्या पृथ्वी तलावरती, एकूण पाणी आहे 71%. हे जे काही पाणी आहे हे आपल्याला महासागरामध्ये विभागलेलं आपल्याला दिसून येतं. बरोबर आहे? महासागर. आणि जी काही जमीन आपल्याला दिली आहे ती जमीन आपल्याला एकूण खंडामध्ये विभागलेली दिसून येते. जवळपास 7 खंड आपण जे म्हणतो किंवा 8. आणि महासागराचा विचार करता एकूण 5-6 म्हणजे महासागरामध्ये पॅसिफिक असेल, अटलांटिक असेल, बरोबर आहे, अरबी समुद्र असेल, हिंदी महासागर असेल, आर्किट महासागर असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला महासागरामध्ये म्हणजे 71% आपली पृथ्वी कशाने व्यापली आहे तर पाण्याने व्यापली आहे. आणि 29% ही आपल्या जमिनीनं व्यापलेलं क्षेत्र किती आहे 29%. म्हणजे या ठिकाणी आपण जमीन दिलेली. म्हणजे सांगायचा उद्देश तुम्हाला एवढाच आहे की आपण एक 7 खंडापैकी आपली एक म्हणजे एकूण 29% पैकी जनरली एकूण 7 खंडामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. पैकी आपण ज्या खंडावरती राहतो त्या खंडाचं नाव आहे आशिया. मग आता आपल्याला बघायचंय काय, आपल्याला बघायचंय महासागरामध्ये नेमकं सागर तळ नाव आपल्या प्रकरणाचंच नाव काय बघा, प्रकरणाचं नाव आहे आपलं सागर तळ. आणि या सागर तळाचाच अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. तर नेक्स्ट आपल्याला पुढे बघायचं आहे महासागराची तळरचना. बघा आता व्यवस्थित लक्ष ठेवा. महासागराची तळरचनेचा विचार करता म्हणजे ज्या पद्धतीनं आपण काय म्हणतो सपाट पृष्ठभाग पृथ्वी ज्या पद्धतीनं असते सपाटावरती त्याच पद्धतीनं पाण्यामध्ये सुद्धा सागर तळरचना नेमकी कशा पद्धतीने असते याचा अभ्यास आपल्याला बघायचा आहे. मग याच्यामध्ये म्हणलं काय गेलं बघा, याच्यामध्ये उल्लेख असा केलेला जलमग्न जमिनीच्या रचनेला. जलमग्न म्हणजे काय रे बाबांनो, जलमग्न म्हणजे काय, ज्या ठिकाणी पाणी आहे आणि पाण्याच्या आतमध्ये असलेल्या रचनेला सागळ तळ रचना म्हणून ओळखले जाते. म्हणजे काय, समुद्र सपाटीपासून नाही
तर पाण्याच्या आतमध्ये जिथं की भूखंड मंच असतो, जिथं की किंवा खंडांत उतार असतो, जिथं की सागरी पठार असतं, जिथं की परत पर्वतीय किंवा सागरी बेट असतं, जिथं की सागरी डोह असतो, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला सागर तळ रचनेमध्ये करायचा आहे. पैकी सागर तळ रचनेमध्ये आता महासागराची सरासरी खोली सुमारे बघा, जे काय महासागर आपण म्हणले जातात त्या महासागराची सरासरी खोलीचा विचार करतात 3700 मीटर बघा, म्हणजे जवळपास 3 किलोमीटर 700 मीटर पर्यंत आपल्याला सागर तळ रचनाची खोली असलेली आपल्याला दिसून येते. जलमग्न भूरूपांनी मिळून सागर तळाच्या तळाची रचना ठरते. जलमग्न बघा म्हणजे भूरूप, मग या भूरूपामध्ये मी मगाशीपासून फक्त एकच म्हणतोय, भूरूपामध्ये काय, भूखंड मंच, भूखंड मंच. भूरूप म्हणजे काय, खंडांत उतार, खंडांत उतार. भूरूप म्हणजे काय, खंडांत उतार झाल्यानंतर सागरी पठार, याच्यामध्ये काय, सागरी पठार. सागरी बेट, याच्यामध्ये उल्लेख कशाचा होतो, सागरी बेट आणि सागरी डोह, सागरी डोह. हे सगळे भूरूप जे आहेत हे सर्वचे सर्व भूरूपे आपल्याला सागराच्या तळाशी असलेले दिसून येतात. त्याच्यामुळं ह्या गोष्टीचा सुद्धा अभ्यास करायचा. पैकी आता एका एका गोष्टीला आपण सुरुवात करूयात. त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आपण दिलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्या मुद्द्यामध्ये आपल्याला दिलं आहे भूखंड मंच, बरोबर. मग आता मित्रांनो इकडे बघा, लक्ष द्या. हा भूखंड मंचाचा विचार करता नेमका भूखंड मंच असतो तरी कसा, नेमकं त्याचं स्वरूप कसं असतं, या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा. तर याच्यामध्ये किनाऱ्यालगत असलेल्या व समुद्रात बुडालेल्या किनाऱ्यालगत असलेला व समुद्रामध्ये बुडालेल्या जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. याला समुद्र बुड जमीन सुद्धा म्हणतात. म्हणजे आपण ज्यावेळेस सागराचा विचार करतो त्याच्यामध्ये जमिनी लगत असलेला म्हणजे काय, इथून इथपर्यंतचा, इथून इकडे जर पाणी असेल आणि इथून इकडे जर जमीन असेल तर जमिनी लगतचा भाग, थोडक्यामध्ये आपण आपल्या कोकण किनारपट्टीचा विचार करता त्याच्यामध्ये खलाटी, वलाटी आणि घाट. आता खलाटी म्हणजे काय, समुद्र किनाऱ्यालगत असलेली सपाट जमीन, त्याला म्हणायचं खलाटी. वलाटी म्हणजे काय, पाणी म्हणजे समुद्र आणि खलाटी, या म्हणजे समुद्र आणि वलाटी या दरम्यान खलाटी असते. त्याचं स्वरूप असं असतं, थोडक्यामध्ये जर आपल्याला ते बघायचं असेल तर त्याच्यामध्ये बघा, हे पाणी आलं, या ठिकाणी खलाटी आली, या ठिकाणी वलाटी आली आणि या ठिकाणी घाटमाथा असतं. म्हणजेच हा तुमचा समुद्र किनारा किंवा समुद्र, याच्यामध्ये ही थोडीशी उंचावरचा भाग असतो त्याला आपण खलाटी म्हणतो, त्याच्यापेक्षा वरची जी बाजू असते त्याला आपण वलाटी म्हणतो आणि वलाटीच्या वर जो सर्वात उंच प्रदेश असतो त्याला आपण घाटमाथा म्हणतो. पण कुठं म्हणतो आपण, ही भूपृष्ठापासून, म्हणजे हे कुठं, जमिनीवरती या पद्धतीने स्वरूप असतं. पैकी आता हेच स्वरूप जर आपण पाण्यामध्ये जर पाहायचं ठरलं तर पाण्यामध्ये मग ते स्वरूप हे जसं वर जातं तसं या ठिकाणी आपल्याला भूखंड मंच बघा, लक्ष ठेवा, भूखंड मंच. भूखंड मंचाच्या थोडस खाली आलं की या ठिकाणी आपल्याला खंडांत उतार म्हणून दिसून येतो. कोणता उतार, खंडांत उतार. खंडांत उताराच्या थोडस खाली आलं की सागरी पठार, म्हणजे किंवा थोडस वरच्या बाजूला सागरी पठार. म्हणजे ज्या पद्धतीनं जमिनीच्या वरच्या लेवलमध्ये आपल्याला जाता येतं तसं पाण्यामध्ये सुद्धा खाली वरी असं आहे. कारण पाण्यामध्ये पण पठार आहेत, पाण्यामध्ये पण डोह आहेत, पाण्यामध्ये पण बेट आहेत. उंच सखल वट्याचा भाग असतो त्या ठिकाणी सपाट जमीन नसतं आणि पाण्यामध्ये जिथं सपाट जमीन येते तिथं आपण मैदानी प्रदेश म्हणतो. जसं की जमिनीवरती सुद्धा आपल्याला सपाट मैदानी प्रदेश असतो त्याला आपण मैदानी प्रदेश म्हणतो. त्याच पद्धतीनं समुद्रामध्ये सुद्धा सपाट मैदानी प्रदेश असतो त्याला सागरी मैदान असे म्हणतात आणि जमिनीवरती पठारी मैदान या स्वरूपामध्ये ओळखलं जातं. ठीक आहे, चला आता याच्यामध्ये बघा, मग किनाऱ्यालगत असलेल्या आणि समुद्रात बुडालेल्या जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच. कारण एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, पाण्यामध्ये सुद्धा सर्वत्र प्रदेश हे सपाट नाहीत, सर्वत्र खोली नाहीत, चढ उतार या ठिकाणी येत असतात.
तसं भूखंड म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं काय तुम्हाला, जे आपण समुद्र किनाऱ्याला फिरायला गेल्याच्या नंतर सागरामध्ये आपण जातो, सागरामध्ये ज्यावेळेस उतरलं जातं त्यावेळेस जिथपर्यंत आपण सपाट प्रदेश बघूनच आपण, कारण समुद्रामध्ये सुद्धा एकदम खोलीचा पण भाग आहे आणि एकदम सथळ म्हणजे आपण त्याला काय म्हणू, सपाट प्रदेश सुद्धा आपल्याला दिसून येतो. जिथं सपाट प्रदेश असतो तिथं आपण काय म्हणतो, भूखंड मंच म्हणतो. त्याला समुद्र गूढ जमीन असं सुद्धा म्हटलं जातं. या खोली किंवा याची खोली साधारणतः समुद्र सपाटीपासून 200 मीटर पर्यंत असते. जगातील मासेमारीची बघा, जगात मासेमारी त्याच्यामध्ये खनिज तेल हे विस्तृत भूखंड मंचामध्येच आढळतात. म्हणजे भूखंड मंचामध्ये जी आपल्याला सागरी खाऱ्या पाण्यातील मासेमारी असेल, ही समुद्र किनाऱ्यालगत जिथपर्यंत मासेमारी केली जाते तो ही मासेमारी आपल्याला भूखंड मंचापर्यंतच केली जाते. खंडांत उतारावरती मासेमारी केली जात नाही, सागरी पठारावरती मासेमारी केली जात नाही, ही फक्त भूखंड मंचावरती. जसं की खनिज तेलाचा विचार करता आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई केला साईडला बॉम्बे हाय नावाचे खनिज तेल संशोधन केंद्र आहे, ती सुद्धा भूखंड मंचावरतीच असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळं भूखंड मंचावरती सागरी मासेमारी किंवा खनिज तेलाचा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला क्षेत्र किंवा त्या पद्धतीनं तिथं मासेमारी केलेली दिसून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे खंडांत उतार. नेमकं मित्रांनो आपल्याला एक कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. खंडांत उतार म्हणजे काय बघा, लक्षात ठेवा. भूखंड मंच भाग संपल्यानंतर, परत एकदा ऐका, भूखंड मंच भाग संपल्यानंतर समुद्रातील तीव्र उतार जो असतो त्याला आपण म्हणतो काय म्हणतो, खंडांत उतार. बघा लक्षात ठेवा. परत एकदा ऐका, या बाजूला समजा पाणी, पाण्यापासून आज जसं जसं जाऊ तसं तसं पहिली बाजू जी आपल्याला दिसून येते, समजा हा जर आपण प्रदेश कशाचा पाहिला पहिल्यांदा, भूखंड मंच, बरोबर आहे, भूखंड मंच. त्यानंतर दुसरी जी बाजू आपल्याला दिसून येते ती बाजू आहे खंडांत उतार. खंडांत उतार. ह्या उतारावरती काय रे बाबांनो, म्हणजे भूखंड मंच संपल्यानंतर आपल्याला खंडांत उतार दिसून येतो. समुद्र सपाटीपासून याची खोली सुमारे 200 मीटर ते 3600 मीटर पर्यंत याची खोली असलेली दिसून येते. म्हणजे खंडांत उताराचे आपण बघा, गर्ता ही एक कन्सेप्ट आपल्याला भूगोलमध्ये शिकायची किंवा ह्याच प्रकरणामध्ये आपल्याला ती बघायला मिळत. मग याच्यामध्ये समुद्र सपाटीपासून या खंडांत उताराची खोली किती असते तर 200 मीटर पेक्षा जास्त आणि 3700 मीटर पर्यंत आपल्याला खंडांत उताराची लांबी किंवा खोली असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये आता खंडांत उतार आणि म्हणजे समुद्र तळाचा विचार करता किंवा भूखंड मंचाच्या नंतरचा जो भाग आहे त्याला आपण खंडांत उतार म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे सागरी मैदान. बघा कन्सेप्ट कशा कशा होतात, शेवटीला आपल्याला नकाशामध्ये पूर्णची पूर्ण दाखवायचे, त्याच्यामुळे व्यवस्थितपणे बघा. खंडांत उतार लागून ऐका, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघितलं बघा, लक्ष द्या इकडं, एक एक गोष्ट आता समजली तरच तुम्हाला लक्षात येते. सगळ्यात पहिला भाग आपला काय होता, भूखंड मंच. त्यानंतर काय पाहिलं, खंडांत उतार. काय पाहिलं, खंडांत उतार. आणि आता कोणता आहे, सागरी मैदान. हा क्रम लक्षात ठेवा. मग हे काय म्हणलं, खंडांत उताराला लागून म्हणजे या खंडांत उताराला लागून विस्तीर्ण मैदान असते. सागर तळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान. बघ आलं का, काय म्हणलं, ज्या पद्धतीनं पृथ्वीवरती सपाट प्रदेश असतो त्याला आपण पठारी प्रदेश म्हणतो, किंवा ज्या पद्धतीनं पृथ्वीवरती मैदानी प्रदेश असतो त्याला आपण मैदान म्हणतो, तसं पाण्यामध्ये सुद्धा भूखंड मंच झाल्यावर, खंडांत उतार झाल्यावर तिसरा जो आपल्याला मुद्दा ऐकायला भेटतो तो आहे सागरी मैदान. मग जलमग्न त्याच्यामध्ये असतं काय काय, सागरी मैदानामध्ये उंचवटे असतात, त्यामध्ये पर्वत असतात, त्यामध्ये पठारे असतात, अशा विविध प्रकारचे भूरूपे असलेली आपल्याला या ठिकाणी काय होतं रे बाबांनो, जाणवतं. त्याच्यामुळं आता याच्यामध्ये याचा अभ्यास करत असताना उंचवटे म्हणजे काय आपल्याला माहितीये, आपली जमीन कुठे सारखी नाही. साधं महाराष्ट्राचा विचार आपण केला तर महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये खाली आहे, सह्याद्री पर्वतावरती उंचीवरती आहे आणि पठार थोडस मर्यादित आहे. म्हणजे आपल्याला सगळीकडे भारत देशामध्ये सुद्धा सर्वत्र सारखी परिस्थिती जाणवत नाही. जम्मू काश्मीरमध्ये तिकडे उंच हिमालयाचा भाग आहे,
त्याच्या खाली सागरी गंगेच्या खोऱ्यामध्ये मैदानी प्रदेश भाग आहे. त्याच्याच्या थोडं खाली आलं की गंगा नदी, तिला भेटणारी यमुना नदी, यमुनेला भेटणाऱ्या परत चंबळ, सिंध, बेटवा, केन, शोण या सगळ्या नद्यांचा विचार करता त्या ठिकाणी आपल्याला ही सुद्धा, आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सातपुडा पर्वत असेल, सातमाळ डोंगररांग असेल, हरिश्चंद्र बालाघाट असेल, परत शंभू महादेव डोंगररांग असेल, या डोंगररांगेचा विचार करता त्या सह्याद्री पर्वतानं आपल्याला ज्या पद्धतीने जवळपास 1600 किलोमीटरचा सह्याद्री पर्वत वरील सातपुड्या पर्वतापासून खाली कन्याकुमारी पर्यंत पसरलेला दिसून येतो. म्हणजे हा उंचवट्याचा भाग झाला. याच पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. त्याच्यामुळं लक्षात असं ठेवायचं की प्रत्येक ठिकाणी मैदानी प्रदेश ज्या पद्धतीनं समान नाही, त्याच पद्धतीनं पाण्यामध्ये सुद्धा, सागर तळामध्ये सुद्धा आपल्याला सर्वत्र सारखी परिस्थिती जाणवत नाही. त्याच्यामुळे भूखंड मंच, खंडांत उतार आणि आता सागरी मैदानामध्ये विचार करत असताना खंडांत उताराला लागूनच असलेला हा प्रदेश आहे. मग ह्याच्यामध्ये काय काय पर्वत, ह्याच्यामध्ये काय काय पठारे, याच्यामध्येच काय उंचवटे, ही आपल्याला पाण्यामध्ये सुद्धा दिसून येतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर बघा सागरी पर्वतरांग आणि पठाराचा विचार करता, परत एकदा बघा सागरी पर्वतरांग आणि पठाराचा विचार करता याच्यामध्ये फरक नेमका काय आहे, कशा पद्धतीने आहे, त्याच्यामध्ये बघा सागर तळावरील पर्वतरांगा जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. बघा आपल्या जमिनीवरचे जे काही पर्वत आहेत त्याला पर्वतीय प्रदेश म्हणतात, किंवा आपण त्याला काय म्हणतो उंचवट्यावरील भागामध्ये आपल्याला पर्वत दिसून येत आहे. तसं समुद्रामध्ये सुद्धा पाण्यामध्ये असणाऱ्या पर्वताला, उंचवट्याच्या उंच भागाला आपण काय म्हणतो जलमग्न पर्वत म्हणून त्याला ओळखलं जातं. जलमग्न पर्वताच्या शिखरांचे काही भाग काही ठिकाणी सागर पृष्ठाच्या वर आलेले असतात, त्यालाच आपण सागरी बेट म्हणतो. समजून घ्या व्यवस्थित, महत्वाचं चॅप्टर आहे, महत्वाचं प्रकरण आहे. सागरी बेट म्हणजे काय, सागर तळ म्हणजे काय, सागरी मैदान म्हणजे काय, उंचवट्याचा भाग. आता बघा सागरी तळावर पर्वतरांग आहेत, पण ते पर्वतामध्ये काही पर्वत हे पाण्याच्या वर आलेले असतात, त्याला आपण काय म्हणतो सागरी बेट म्हणतो. ज्या की बेटावरती सिंधुदुर्ग या ठिकाणी कुरुटे नावाचं बेट आहे, त्याच्यावरती सिंधुदुर्ग नावाचा किल्ला बांधला. म्हणजे बेटावरती किल्ले बांधले जातात, किंवा बेटावरती आपण पर्यटनाचे स्थान म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला या बेट म्हणजे सागरी बेटावरती लक्षात. बेट याचा अर्थ काय, बेट म्हणजे त्याच्या चारही बाजूला पाणी असणं. काय म्हणलं परत एकदा का, बेट म्हणजे काय, बेट याचा अर्थ त्याच्या चहू बाजूंनी पाणी असणं, त्याला म्हणायचं बेट. समुद्र किनारा म्हणजे काय, त्याच्या एकाच बाजूला पाणी असणं, त्याला म्हणायचं समुद्र किनारा. आणि द्विकल्पीय प्रदेश म्हणजे काय, तर त्याच्या तीनही बाजूला पाणी असणं, त्याला म्हणायचं द्विकल्पीय. आणि आपला भारत देश हा द्विकल्पीय प्रदेशाचा देश आहे, कारण भारत देशाला दक्षिणेकडे तीनही दिशेला पाणी आहे. पश्चिमेला अरबी समुद्र आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. या सर्व बेटांचा विचार करता आता द्विकल्प म्हणजे तीन बाजूला पाणी असणं, बेट म्हणजे चारही बाजूला पाणी असणं, आणि किनारी प्रदेश म्हणजे फक्त एका बाजूला पाणी असणं. ही कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे. चला त्यानंतर पुढे बघा, काही सागरी उंचवट्याचे माथे असतात, त्याला विस्तृत असतात, त्याला आपण काय म्हणतो सागरी पठार. सेम टू सेम जसं की आत्ताच सांगितलं, हिमा आपल्या सह्याद्री पर्वताचा विचार करता माथेरान असेल, महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, हे टेबललँड प्रदेश म्हणून ओळखले जातात. जसं की त्या ठिकाणी आपल्याला सागरी पठार म्हणजे काय, उंच आहे परंतु वर सपाट प्रदेश आहे, त्याला म्हणतो आपण सागरी पठारी प्रदेश. ठीक आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवावं लागेल, तीन गोष्टी क्लिअर झाल्या. जलमग्न पर्वत असतात, काही पर्वत हे पाण्याच्या वर निघालेले नसतात, त्याला म्हणायचं जलमग्न प्रदेश. त्यानंतर आपण बघितलं सागरी बेट, काही पर्वत हे पाण्याच्या वर आलेले असतात, ज्याला की चहूबाजूंनी पाणी असतं, त्याला म्हणायचं सागरी बेट. आणि सागरी पठार म्हणजे काय, सागरी पठार हे पाण्याच्या वर आलेलं नसतं, पण उंचवट्याचा भाग असतो आणि घाटमाथ्यासारखा सपाट प्रदेश असतो, त्याला आपण म्हणायचं सागरी पठार. ठीक आहे. चला नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सागरी डोह आणि सागरी गर्ता काय. नेमकं हे स्वरूप आपल्याला मित्रांनो लक्षात येणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, सागरी डोह याचा अर्थ काय आणि सागरी पठार याचा अर्थ काय.
ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, सागरी डोह म्हणजे काय पहिलं समजून घ्या. सागर तळावरती काही ठिकाणी खोल, अरुंद, तीव्र उताराची विवर असतात. सदृश्य सागरी भूरूप आढळतात, त्यांना आपण काय म्हणतो, सागरी डोह किंवा सागरी डोहालाच आपण गर्ता म्हणतो. जसं की जगातला सगळ्यात खोल गर्ता म्हणून मारियाना गर्ता ओळखला जातो. जवळपास 11,034 मीटर त्याची खोली आहे. म्हणजे आता जवळ याचा विचार करता सागरी डोह म्हणजे काय, तर सागरी डोह सागर तळावरील काही ठिकाणी खोल, अरुंद, तीव्र उताराची विवरे असतात. म्हणजे थोडक्यामध्ये अशा दऱ्या निर्माण झालेल्या असतात. या स्वरूपात जर पाणी असेल आणि पाणी असताना सुद्धा काही पाणी हे एकदम खालच्या बाजूला असेल तर असे विवर निर्माण झालेले असतात, त्याला आपण सागरी डोह किंवा सागरी डोहालाच आपण गर्ता म्हणतो. आता या गर्त्याचा किंवा डोहाचा विचार करता पॅसिफिक महासागरामध्ये मारियाना नावाचा गर्ता आहे, ज्याची जगातील सर्वात लांब खोली असून तिची खोली 11,034 मीटर आहे. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, आपला देश किंवा आपल्या भारत देशाचा विचार करता समजा ही जर आपण समुद्र सपाटी म्हटलं, हा जर आपण समुद्र किनारा म्हटलं, तर याच्यामध्ये जवळपास खालच्या बाजूला विचार करता 11,034 किलोमीटरचा बघा, 11,034 किलोमीटर खोली आपल्याला 34 मीटरची खोली आपल्याला जाणवतं. आणि या ठिकाणी पर्वतावरती विचार करता किंवा ही जमिनीपासून वर विचार करता माउंट एव्हरेस्ट नावाचं शिखर आपल्याला माहितीये. माउंट एव्हरेस्ट जे की जगातलं सगळ्यात उंच शिखर म्हणून ओळखलं जातं. 8,848 मीटर त्याची उंची असलेलं आपल्याला जाणवतं. म्हणजे थोडक्यामध्ये विचार करता हा पाण्याचा भाग. आता एक बघा बरं, एक स्वरूप आपल्याला असं लक्षात ठेवावं लागेल, पाणी हे जवळपास 11,000 आणि इकडं 8,848, हे टोक 8,848, हे टोक 11,034 किलोमीटरचं आणि हे पण वरचं मीटर मध्ये. त्यावेळेस या गोष्टीचा ज्यावेळेस पर्वताचा आपण विचार करतो त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने असे जाणवते की पृथ्वीवरती असू द्या किंवा सागर तळामध्ये असू द्या, सर्वत्र सपाट भूप्रदेश नाही. वेगवेगळे भूरूपे तयार झालेले आहेत, वेगवेगळे सागर म्हणजे घाट माथे तयार झालेले आहेत, पठार तयार झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्याच्यामुळं माउंट एव्हरेस्टचा विचार करता 8,848 मीटर आणि मारियाना गर्ता याचा विचार करता ही खोली आहे आणि ती उंची आहे. मग खोलीचा आणि उंचीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस प्लेन आणि ही सपाट प्रदेश मला वाटतं आपण चेन्नई या ठिकाणी आपण 0 मैल असं गृहीत, म्हणजे सपाट आपण भारतामध्ये त्या राज्यामध्ये किंवा पश्चिम बंगाल कोलकाता, चेन्नई, पश्चिम बंगाल त्या साईडला आपण बेस पकडलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं सागरी संचयन म्हणजे काय. आता सागरी संचयन म्हणजे काय रे बाबांनो, जसं की पृथ्वीवरती भूप्रदेशाचा विचार करता आपल्याला वेगवेगळे प्रदेश दिसून येतात, तसंच सागरी संचयाचा विचार करताना सुद्धा आता याच्यामध्ये काय रे सागरी संचयन म्हणजे बघा, इकडं लहान मोठ्या आकाराचे दगडगोटे, जाडी भरडी वाळू. येतंय का लक्षात? बघा काय म्हणलं, संचय म्हणजे काय, एकत्र पदार्थ येणे. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते पदार्थ एकत्र येणे, लहान मोठ्या आकाराचे दगडगोटे. आता दगडगोटे म्हणल्याच्या नंतर काय, पावसाच्या पाण्यामध्ये वेगवेगळे, आता पाण्यापासून खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे प्रकारचे आपल्याला पाण्याने वाहून आणलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये हे जाडी भरडी वाळू, मातीचे सूक्ष्मकण इत्यादी पदार्थ, वाळू, हिम नद्या इत्यादी मार्फत आपल्याला खंडावून वाहून आणलेले दिसून येतात. व संचयन मुख्यतः भूखंड मंचावरती केलं जातं जिथं की मासेमारी केली जाते. बरोबर आहे, जिथं की मासेमारी केली जाते, जिथं की खनिज सापडले जाते, अशा ठिकाणी आपल्याला भूखंड संचयन किंवा सागरी जे हिम नद्यांनी किंवा जे मोठ्या मोठ्या नद्यांनी वाहून आणलेला जो काय गाळ आहे, वाहून आणलेला जो काय कचरा आहे, तो कचरा सागरी संचयन या ठिकाणी खंडावरून वाहून आणले जातात व मुख्यतः भूखंड मंचावर अशा पदार्थांना सागरी अवसाद म्हणतात. लक्षात ठेवा. इकडे परत एकदा, नदीने
किंवा हिमनदीने वाहून आणलेला कचरा, वाहून आणलेला गाळ ज्या ठिकाणी आपल्याला संचयन केलं जातं त्याला सागरी संचयन म्हणतात आणि त्या पदार्थांना सागरी अवसाद म्हणतात. काय म्हणतात? सागरी अवसाद म्हणतात. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट आपल्याला पुढे बघायचं आहे. सागरी अवसादामध्ये पुढचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यामध्ये बघा सागरी मैदानाच्या अतिसूक्ष्म मातीचे कण साचतात. बरोबर आहे. कारण पाण्यामध्ये वेगवेगळे पदार्थ जरी वाहून आणले असतील तरी एक जनरली आपल्याला सुपीक मृदा, जसं की आता समजा आपली मांजरा नदी आहे, मांजरा नदीचा विचार करता मांजरा नदीने आणलेला गाळ हा आपल्याला समुद्र किनारा किंवा धरणाच्या शेजारी आपल्याला, आणि हाच आलेला गाळ आपण उन्हाळ्यामध्ये काय करतो, आपल्या शेतामध्ये नेऊन टाकतो. म्हणजे नदीने वाहून आणलेली माती किंवा नदीने वाहून आणलेला गाळ तो हा सुपीक प्रकारचा असतो आणि त्या सुपीकतेमुळे आपण परत त्याचं आपल्या शेतामध्ये जाऊन माती टाकली जाते. तसंच मोठ्या मोठ्या महासागराचा विचार करता सागरी मैदानाच्या भागामध्ये मातीचे कण साचतात आणि यात सागरी वनस्पती आणि सागरी अवशेष मिसळलेले असतात. सागरी प्राणी, लक्षात ठेवा, इकडे बघा, हे महत्वाचं आहे. सागरी प्राणी आणि वनस्पतीच्या अवशेष याचे जवळपास समुद्रामध्ये किंवा 30% या मृदू चिखलास सागरी निक्षेप म्हणतात. अवशेषांचे प्रमाण किती टक्के असते? 30% असते. जे की वनस्पती असेल किंवा जे की प्राणी असेल अशांचे अवशेष किती टक्के असतात? 30%. तसेच या मृदू चिखलास काय म्हणतात? सागरी निक्षेप म्हणतात. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे. कोणत्याही, परत बघा, कोणत्याही ठिकाणची उंची आणि खोली त्या भागातील समुद्र सपाटीपासून मोजली जाते. आता ही प्लस उंची, उंचावरचा भाग असेल तर प्लस, खोलीचा भाग असेल तर मायनस. म्हणून आपण जे इथं जी आकृती तुम्हाला दिलेली होती या ठिकाणी ही झाली प्लस, ही झाली मायनस भाग झाली. म्हणजे याला आपण ऋणात्मक म्हणतो. याला आपण काय म्हणतो? ऋणात्मक. तर याला आपण उंचीवरच्या भागाला काय म्हणतो? तर त्याला म्हणतो धनात्मक. बरोबर आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, म्हणजे उंचावरच्या भागाला आपण पॉझिटिव्ह तर खालच्या भागाला समुद्र किनाऱ्यालगतच्या भागाला आपण निगेटिव्ह म्हणतो. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. ज्या की निगेटिव्ह मध्ये 11,000 बघा 11,034 मीटर खोली आहे आणि ज्याची की उंची पॉझिटिव्ह मध्ये आहे 8,848. म्हणजे निगेटिव्ह मध्ये जरी आपण लिहिलं तरी चालेल आणि हे आपण पॉझिटिव्ह मध्ये लिहिलं तरी आपल्याला हे चालू शकतं. म्हणून ह्या गोष्टीचा अभ्यास करत असताना आपण बघा याच्यामध्ये पॉझिटिव्ह, धनात्मक आणि ऋणात्मक असते. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी, मगाशी म्हटलंय तसं, भारतामध्ये सर्वेक्षणासाठी चेन्नई येथील समुद्र सपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते. जे की आपण याच ठिकाणी तुम्हाला दिलं होतं. चेन्नई या ठिकाणी, ऐका, चेन्नई या ठिकाणी आपल्या समुद्र सपाटीची उंची किती मानली जाते? 0 मानली जाते. आणि इथून खाली ऋणात्मक, इथून वर धनात्मक, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 कुठं मांडली जाते? तर ते ठिकाण कोणतं आहे? ते ठिकाण आहे आपल्याला चेन्नई नावाचं ठिकाण. ठीक आहे. म्हणजे या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात येणं गरजेच्या आहे. म्हणून सागरी अवसाद असेल, सागरी निरपेक्ष शून्य असं, आता एक भारतामध्ये सर्वेक्षणासाठी चेन्नई लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि आता शेवटचं आपल्याला बघायचं या ठिकाणी, जी की आपल्या पुस्तकामध्ये पहिल्याच पेजवरती डायग्राम आहे आणि त्याच्यामध्ये डाव्या हाताचं आपल्याला जर बघायचं झालं तर डाव्या हातामध्ये आपल्याला काय बघायला भेटतं? तर इथपासून इकडचा जो भाग आहे बघा, कुठपासून? इथपासून, म्हणजे या ठिकाणापासून डाव्या हाताचा भाग आपल्याला जमीन दिसते आणि इथून इकडचा भाग आपल्याला पाणी दिसतं. बरोबर आहे. म्हणजे सांगायचे तुम्हाला उद्देश एवढाच की जमीन आणि पाण्याचा विचार करता या गोष्टी आपल्याला थोडक्यामध्ये लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. यस. तर याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिला जो भाग आहे याला आपण काय म्हणतो पहिलं ते समजून घेऊयात. पुस्तकामध्ये पहिल्या पेजवर दिलेला आहे. याला म्हणायचं पर्वत. काय म्हणायचं? जमिनीवरच्या उंचवट्याच्या भागाला म्हणायचं पर्वत. याला म्हणायचं पठार. याला काय म्हणायचं? पठार. याला म्हणायचं समुद्र सपाटी. बरोबर आहे. समुद्र सपाटी. आता इथं तुम्हाला दिलेलंच आहे, किंवा किनारपट्टी जरी म्हटलं तरी चालेल तुम्हाला. इथं याला काय म्हणायचं? किनारपट्टीचा प्रदेश. ओके. त्यानंतर आपल्याला इथं बघायचं आहे तुम्हाला मागापासून भूखंड मंच. याला काय म्हणायचं रे बाबांनो? भूखंड मंच. म्हणजे भूखंड मंच म्हणजे कुठपर्यंत?
ज्याची की उंची 200 मीटर पर्यंतच असते, ज्या भूखंड मंचामध्ये काय केलं जातं तर मासेमारी केली जाते, ज्या भूखंडामध्ये काय केलं जातं खनिज तेल निर्माण केलं जातं, इथून एवढा भाग हा भूखंड मंचाचा आहे. भूखंड मंचानंतर हा जो उतारी प्रदेश दिसतो याला म्हणायचं खंडांत उतार. याला काय म्हणायचं खंडांत उतार. नकाशावरती पहिल्या पेज मध्ये आपल्याला हे दिलेलं आहे ते समजून घ्या. याला म्हणायचं सागरी पठार. याला काय म्हणायचं सागरी पठार. म्हणजे काय रे बाबांनो पाण्याच्या आतमध्येच पण असलेला सपाट भाग त्याला म्हणायचं सागरी पठार. याला म्हणायचं सागरी बेट. कन्सेप्ट आपण या शिकलेल्या आहेत. सागरी बेट याचा अर्थ काय रे पाण्यापासून वर आलेला पर्वताचा उंचवट्याचा भाग त्याला म्हणायचं सागरी बेट. आणि पाण्याच्या आतमध्येच पण पाण्यापेक्षा उंचावरचा भाग त्याला म्हणायचं सागरी डोह. डोह म्हणजे आतमधला उंचवट्याचाच भाग पण ते आतमध्ये, यालाच आपण सागरी डोहालाच आपण मगाशीच बघितलं काय म्हणतो आपण याला म्हणतो गर्ता. आणि हा गर्ता पॅसिफिक महासागरामधला सर्वात खोल गर्ता जो आहे त्याला आपण मारियाना गर्ता म्हणतात, ज्याची की खोली ही 11,034 मीटर पर्यंतची ही आपल्याला खोली असलेलं दिसून येतं. ठीक आहे, तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला सागर तळ रचना याच्याबद्दल आपल्याला अभ्यास पाहता येईल. भेटूयात आपण पुढच्या प्रकरणामध्ये. तत्पूर्वी समर्थ अकॅडमी कळम या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला नवनवीन व्हिडिओ त्या चॅनलवरती उपलब्ध होणार आहेत. तसेच समर्थ अकॅडमी कळम हे आपलं ऍप आहे, ज्या की ऍप मध्ये एमपीएससीच्या फाउंडेशन बॅचेस असतील किंवा 8वी NMMS साठीची ऑनलाईन बॅच असेल, रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असेल, एक व्हिडिओ किंवा एक लेक्चर आपल्याला कितीही वेळामध्ये ते लेक्चर पाहता येऊ शकतं. त्याच्यासाठी आपल्याला या चॅनलला किंवा या ऍपला सबस्क्राईब करावं लागेल, डाउनलोड करून घ्यावं लागेल, ज्याची की लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ज्यांना इच्छुक असतील त्यांनी आपलं ऍप किंवा चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करावं. तर या ठिकाणी आपण थांबूयात, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.